त्या सकाळी गावात एकाचा प्रश्न पसरला होता. त्या स्त्रीला नेमकं काय घडलं? कोणी म्हणलं की ती पळून गेली, तर कोणी म्हणलं ती वेडी झाली. पण कोणालाही सत्य ठाऊक नव्हतं. ती स्त्री होती माया. शांत, प्रेमळ, पण मनाने अतिशय जखमी. तिचा नवरा रमेश रोज दारू पिऊन येई आणि तिला शिव्या देईल. आणि तरीही ती रोज त्याच्यासाठी अन्न बनवत असे, घर सांभाळत असे. मायाचे हसणे दिवसेदिवस हरवत गेले. तिचे डोळे नेहमी काहीतरी सांगायचे, पण कोणीच ऐकत नव्हतं. एका रात्री खूप वाद झाला. रमेशने तिला अडकून दिलं. ती पडली. तिच्या कपाळावर रक्त आलं आणि त्याला काही फरक पडला नाही. तो बाहेर निघून गेला. संपूर्ण रात्र ती एकटी रडत बसली, पण त्या रडण्यात एक विचित्र शांतता होती. जणू काही ती निर्णय घेत होती. सकाळी लोकांना नदीकाठी तिला ओंडली सापडले आणि कोणालाही ती दिसली नाही. सगळे म्हणू लागले की ती बुडून गेली असावी, पण नदीनेही तिचं शरीर परत दिले नाही. दिवस गेले. रमेश बदलला. दारू सोडली, कामाला लागला. त्याला आत प्रत्येक क्षणी मायाचा चेहरा दिसू लागला. एक संध्याकाळी तो त्या नदीकाठी गेला आणि म्हणाला की माया, तुझं दुःख मी ओळखलं नाही. तू नाहीस, पण तुझी शिक्षा मला दररोज भोगावी लागते. तेवढ्यात मंद वारा आला. पाण्यावर काही बुडबुडे उडाले, जणू तिचे उत्तरच होते. रमेशचे डोळे पाणावले. तो गुजबुजला, त्या दिवशी तू गेली नाहीस माया. माझ्यातील माणूस आहे. गावात आजही लोक विचारतात की त्या स्त्रीला काय घडलं होतं, पण खरं उत्तर कोणालाच ठाऊक नाही. कारण कधी कधी स्त्री मरत नाही, ती फक्त शांतपणे अदृश्य होते, तिच्या वेदनासह भावार्थ. स्त्रीचं मेन ही तिचं दुर्बलपण नसतं, तर तिच्या सहनशक्तीची शेवट असतो. आणि जेव्हा ती शांत होते, तेव्हा जगाचे तिचे हृदयाचा आवाज ऐकायला हवा. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।